नमस्कार, मी पांडुरंग त्रिंबकराव काकडे, राहणारा माजलगाव. वेदिका फिल्म इंडस्ट्रीजमध्ये इथे माजलगाव इथे आलो आहे. माझा परिचय, मी गाणे व कविता वगैरे लिहित आहे आणि ॲडव्हर्टाईज करायचा पण आवड आहे मला. त्यामुळं या इथे इंडस्ट्रीजमध्ये, वेदिका फिल्म इंडस्ट्रीजमध्ये आलो आहे. मी एक माझी छोटी कला सादर करीत आहे. तुझ्याच साठी फिरतोय ग, ये ना ग तू राणी. तुझ्याच साठी फिरतोय ग, ये ना ग तू राणी. तुझ्याच मी काढतोय ग, जुन्या जुन्या आठवणी. तुझ्याच मी काढतोय ग, जुन्या जुन्या आठवणी. त्या दिवसाची आठवण तू ग कशी गेली विसरून. सांग ना जानू, तू गेलीस का मला ग घर सोडून. अशा प्रकारे माझं गाणं आहे. कविता लिहिण्याची, गाणे लिहिण्याची आणि गायन करण्याची सुद्धा आवड आहे. मला या क्षेत्रामध्ये फिल्म इंडस्ट्रीजमध्ये जाण्याचे स्वप्न आहेत. गायन होण्याचे, सॉन्ग बनविण्याचे. हे बघ जानू, मला सोडून तो गेली तर घेईन हानू हानू. आवाजाची कला सादर करीत आहोत. सर, तुम्ही माझ्या आवाजाकडे थोडं लक्ष द्या. मी माझा वेगवेगळा आवाज प्रकारे काढून दाखवतो. ओ सर, माझ्या आवाजाकडे तुम्ही लक्ष द्या प्लीज. सर, तुम्ही काहीतरी शिकवा ना आम्हाला. सर नमस्कार. नमस्कार सर. सर तुम्ही मी विद्यार्थी तुमच्याकडे आलोय. सर नमस्कार. नमस्कार. मी कालपासून तुमच्याकडे आलो होतो सर. माझा अभ्यासक्रम राहिलाय, तर तुम्ही मला प्रश्नपत्रिका द्या ना सर. हे बघ, तू आता अभ्यास करून ये, ही तुला प्रश्नपत्रिका देतोय. हे तुमचं काम आहे मला म्हणणं, कारण की तुम्ही एक सर आहे, टीचर आहेत आणि मी एक साधा भोळा, मला काय कळत नाही. सर नमस्कार. नमस्कार. मी लय दिवसापासून तुमची वाट पाहतोय. तुम्ही तर काय जागेवरच नसतात सर. तर ती प्रश्नपत्रिका द्या ना मला मग अभ्यास करायला. हो, हा बघ, ही प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडव. अभ्यास केला का तू? अभ्यास केला नाही, तुम्ही प्रश्नपत्रिका दिली नाही. प्रश्नपत्रिका देतो मी तुला, पण या प्रश्नपत्रिकात सगळे व्यवस्थित प्रश्न बघ. हा जे प्रश्न असतात ते नंतर सोडायचे. अभ्यास चांगला कर आणि प्रश्नपत्रिकेतले सर्व प्रश्नांची उत्तर सोडायची. मग तुला मार्क चांगले पडते. ठीक आहे ठीक आहे सर. सर ही प्रश्नपत्रिका आहे कोणत्या याची? मराठीची का? बरं बरं. सर नमस्कार ना. नमस्कार. मी तुम्हाला कालपासून बघत होतो. हां, कुठं होता तुम्ही? इथं बघतोय मी तुम्हाला ऑफिसवर. नाही, मी कुठं बाहेर कामासाठी गेलो असन. बरं बरं. आलास का तू? हो, प्रश्नपत्रिका द्या. ते कालपासून अभ्यास करायचा आहे म्हणलं, प्रश्नपत्रिका तुम्ही तयार केली नाही, करतो म्हणला, दिली नाही. केली मी प्रश्नपत्रिका, पण ह्याच्यातले तू अभ्यास कर आणि प्रश्नपत्रिका सोडव चांगली. आधी सोपे प्रश्न सोडव आणि जे अवघड वाटतील ते मग मला विचार, नाही तर मग विचार करून चांगली सोडव. पण चांगला अभ्यास कर आधी आणि प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडव. मराठीच आहे ना हे? हा, मराठी पेपर्स आहे. बरं, किती तासात सोडायचं आहे? 3 तास देतो तुला. 3 तास का? बरं बरं. आपल्या परीक्षेमध्ये किती तास असते त्याला? 3च तास असतात. मग थोडा मला कसं ते आधी येणार नाही ना सर? इतके प्रश्न लवकर सुटणार नाहीत ना माझ्या. मी सांगतो ना तुला काय काय येत नाही. 4 तासाचा वेळ द्या ना. बरं ठीक आहे, एवढी चाचणी तुझी, तुला 4 तास देतो मी यावेळेस. बरं. पण परफेक्ट सगळे प्रश्न सोडवायचे, पूर्ण प्रश्नाचे उत्तर बरोबर लिहायचे. बरं चालेल सर, काय अडचण नाही. हो हो, मी देतो तुम्हाला 4 तासात करून देतो. हो हो. मग काही चुकलं मला सांगा. मी सांगतो तुला काय काय सांगायचं. आधी पहिली ही प्रश्नपत्रिका तर सोडव, बघू तुला किती येते काय येते. नमस्कार सावकार. नमस्कार. बसू का? हो, बसा ना. हे थोडं 5 लाखाची गरज आहे. काय काम आहे 5 लाखाचं तुला? ते घर बांधायचं होतं, घर लयच पडलंय. मग लोन हे काढ ना, शेतीवर लोन काढ एखाद वेळेस. नाही ना सावकार, सगळे कागदपत्र देतो तरी कोणी देत नाही. नाही, पण तुला कर्ज पहिलं कुठलं आहे का? नाही ना. आणि मग तुला कर्ज कुठून देऊ मी? तू पैसे देण्याची तुझी अवकात आहे का मला सांग आधी. आहे ना सावकार, तुमचं आजपर्यंत कोणतं कर्ज फेडलं नाही? बरं नाही, मागचं एकदा तुला मी ₹1,00,000 दिलते, त्यावेळेस तू लेट दिलतेस पैसे. दिले ना, पण सावकार पिकच नाही आलं तुम्हाला कुठून देणार बरं मी? नाही, मग मी डबल व्याज घेणार आहे तेच. तू मला कमीत कमी 6 महिन्याची मुदत देतो तुला. 6 महिन्यात तू जर माझे पैसे दिले तर तुला कमी टक्के व्याज लावतो. 6 वर्षभर लावलास तर त्याला डबल तुला द्यावं लागेल. सावकार असं नका ना. नाही अहो सावकार, आधीच पाणी नाही, पाऊस नाही, आणि कसं होणार? नाही, मग
पैसा काय झाड आहे का तुला पैसे द्यायला काढून तोडून आणायला? अहो, करा एवढी मदत. पाऊस पडायला आणि पैसा तू कुठून आणून देशील मला? अहो, वरून पिकलं तर ठीक आहे ना, नाही तर कुठून देणार? मग तू अजून डबल टिबल वर्ष 4 वर्ष 5 वर्ष लावशील त्यात, मग तुला चक्रव्याज व्याज लागेल. बघ तुला हे प्रोडक्ट असलं तर ये माझ्याकडं, नाही तर बसतं तिकडं. असं कसं सावकार, तुम्ही आहे तर आम्ही आहे. बरं ठीक आहे, तुला देतो मी कर्ज, तुम्हाला वर्षाच्या आत फेड. हो. हा मग तुला अजून पुन्हा किती पाहिजे तितके देतो मी. बरं, येऊ का? हो या या म्हणजे द्या. या. नमस्कार मंडळी, आम्ही ही शॉर्ट क्लिप बनवलेली आहे, पण यातील कोणत्याही जिवंत व्यक्तीशी व मृत्यू व्यक्तीशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कुणाचेही मन दुखवण्यासाठी आम्ही ही क्लिप बनवलेली नसून फक्त मनोरंजनासाठी व आमच्या कामासाठी आम्ही बनवलेली आहे. वेदिका फिल्म प्रोडक्शन, माजलगाव.